आमच्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा. आपल्याला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असल्यास कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. श्री गणेश पुराण अध्याय 76. शूरसेनास विमानप्राप्ती. शूरसेन राजाने अशा प्रकारे संकष्ट चतुर्थीचा महिमा अवलोकन केल्यावर त्याने आपला कुलगुरू जो वसिष्ठ त्याच्या आज्ञेने व्रतास प्रारंभ केला. शुभ दिवशी यथाविधी गणपतीचे पूजन केले. त्याने संकष्ट चतुर्थी व्रत यथासांग केल्यामुळे त्याला गणपतीने विमान पाठवले. त्यावेळी तो दूतांस म्हणाला, माझ्या सर्व प्रजेला दुःखात लोटून मी एकट्याने या विमानातून स्वर्गी जावे हे बरे वाटत नाही. तेव्हा त्या दूतांनी नगरातील सर्व लोकच नव्हेच तर उद्विज, अंडज, जारज आणि स्वेदज अशा 4 वाणीमध्ये जन्मास आलेल्या सर्व प्राण्यांना विमानामध्ये घेतले. तेव्हा कित्येक लोक म्हणाले, राजा, जर पुण्यवान असेल तर प्रजेचे अशा रीतीने कल्याण होते. परिसाचा स्पर्श झाल्याबरोबर लोखंडाचे जसे सोने होते तसे साधूंचे दर्शन झाल्यावर पाप नाहीसे होते. असे ते भाषण करीत असता देवदूत विमान आकाशात चढवू लागले. पण ते चढेना, कारण ज्याच्या दृष्टीने इंद्राचे विमान भूमीस लागले तो कुष्टी त्या विमानात होता. त्याला काढून टाकून विमान न्यावे असा त्या गणांनी विचार केला असता राजा त्यास म्हणाला, अहो गणहो, जर तुम्ही याला बरोबर घेत नसाल तर मीही तुमच्याबरोबर येत नाही. याने कोणते कोणते दुष्कृत्य केले आहे ते मला सांगा. अध्याय 76 समाप्त. श्री गणेश पुराण अध्याय 77. गौडपुत्राची कथा. देवदूत सांगतात, पूर्वी गौड या नगरात गौड नावाचा एक तपस्वी आणि वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण राहत असे. त्याला शाकिनी या नावाची एक स्त्री होती. त्या उभयतांच्या उदरी एक पुत्र जन्माला आला. तो मोठा झाल्यावर मातापितरांनी त्याचे लग्न करून त्याच्या स्त्रीचे नाव सावित्री असे ठेवले. सावित्री मोठी पतिव्रता होती. तरी तरुणपणात तिच्या पतीला वेश्येची संगत लागली. एके दिवशी त्याने घरातील सगळे दागदागिने त्या वेश्येला नेऊन दिले आणि घरात चोरी झाल्याची ओरड केली. दिवसेंदिवस तो अत्यंत वेश्यासक्त झाला आणि 8-8 दिवस घरचे तोंड पाहिना. आपल्या मुलाचे हे दुर्वर्तन पाहून या ब्राह्मणाला फार खेद झाला आणि एकदा वेश्येच्या घरी आपल्या पुत्रास गाठून म्हणाला, अरे, चंद्राला जसा कलंक तसा तू आमच्या कुळात का निर्माण झालास? यापेक्षा दगड झाला असतास तरी बरे होते. हे पित्याचे भाषण ऐकून तो पुत्र अतिशय क्रुद्ध झाला आणि त्याने कशाचाही विचार न करता आपल्या पित्याच्या कमरेत लाथ घालून त्याला जमिनीवर पाडले व इतके मारले की त्या माराने तो मरण पावला. शेवटी त्याच्या तंगड्या धरून त्या अधमाने त्याला फराफरा ओढून उकिरड्यावर नेऊन टाकले. नंतर पुन्हा यथेच्छ मद्यप्राशन करून त्याने ती रात्र वेश्येकडे आनंदाने घालवली. दुसऱ्या दिवशी तो आपल्या घरी गेला तेव्हा बापाप्रमाणेच आईचाही उपदेश न रुचत त्याने एक दांडकू आपल्या मातेच्या मस्तकात घालून तिचाही प्राण घेतला. अशा प्रकारे आईबापांचा निकाल लावून तो अनेक दृष्ट कर्मे करू लागला. पुढे एके दिवशी त्याची बायको सावित्री त्याला म्हणाली, अहो प्राणनाथ, आपण ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेतला असून असे अमर्याद आचरण करता हे आपणास योग्य नाही. मी आपली भार्या आहे. मी रूपाने किंवा गुणांनी त्या वेश्येहून कमी असेन असे मला वाटत नाही. मला हवे तसे वागवावे. मी आपल्या इच्छेप्रमाणे वागण्यास तयार आहे. हे त्या पतिव्रतेचे भाषण त्या नीचाच्या अंतःकरणास शल्याप्रमाणे झोंबले. त्या अधमाने तिचा बुचडा धरला व लाथाबुक्क्या दांडक्यांनी तिला मारून तिचा प्राण घेतला. याप्रमाणे माता, पिता व भार्या यांचा निकाल लावून तो स्वैरपणाने यथेच्छ वेश्यासंग करू लागला. काही दिवसांनी तो नीच कालभी नावाच्या एका ब्राह्मणाच्या घरात दिवसा ढवळ्या शिरला आणि तो त्याच्या पत्नीवर बलात्कार करू लागला. हे पाहून स्त्रीने त्याला शाप दिला
तू मजवर बलात्कार केलास म्हणून तुझ्या सर्वांगावर कुष्ठा उत्पन्न होईल. जन्मजन्मांतरी सुद्धा हा शाप तुला बाधेल. त्याप्रमाणे त्याने कल्पवर्षपर्यंत आपल्या पातकामुळे अनंत यमयातना भोगल्या आणि त्यानंतर त्याच्या पापाचा बराच क्षय झाल्यामुळे त्याला हा वैश्याचा जन्म प्राप्त झाला. पूर्वीच्या शापामुळे हा कष्टी झाला आहे. त्याच्या दृष्टीने विमान स्थिर झाली तर त्यात आश्चर्य कसले. अध्याय 77 समाप्त. आमच्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओला लाईक करा व तुमच्या मित्रपरिवारात शेअर करा. आपल्याला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असल्यास कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.